नमस्कार, स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये। मनन करा, विचार करा आणि सत्य जाणून घ्या। अनिल सूर्यवंशी सरांचा सत्कार मी नुकुल भोईल सरांना विनंती करतो की त्यांनी करावा। शिवलिंग ढवळे सर यांचा सत्कार मी विनंती करतो महेश पाटील सरांनी करावा। सर्वांनी जोरात टाळ्याच्या गडगडाटात सर्वांचा सत्कार होतोय। आहे की आपण मंचावरती आहोत। जय भवानी तरुण मंडळ आयोजित शिव फुले शाहू आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमाला गेली 25 वर्षे या ठिकाणी हा ज्ञानयज्ञ या ठिकाणी भरवते आणि शहरातील अनेक मान्यवरांनी या ठिकाणी तन मन धनाने जी काय आम्हाला मदत होती त्या जोरावरती आम्ही हा कार्यक्रम करतो। खरं तर आपल्या देशामध्ये सामाजिक राजकीय परिस्थिती अतिशय विदारक आहे आणि अशा स्थितीमध्ये प्रबोधनाला पर्याय नाही हा हेतू ठेवून या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतो। त्यानिमित्तानं आज जे काय आपले दुसरं पुष्प गुंफण्यासाठी उपस्थित आहेत ते प्रसिद्ध चित्रपट अभिनेते माननीय किरण माने सर या ठिकाणी केवळ फोन केला आणि त्यांनी आमच्या या व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प गुंफण्याचं मान्य केलं। ते आले, त्याबद्दल त्यांचं मी आमच्या मंडळाच्या वतीने आणि आमच्या पिंपरी चिंचवड शहरातील व्याख्यानमाला समन्वय समितीच्या वतीने या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आणि जनचळवळीचे नेते मानवजी कांबळे, मंचावरील आमच्या व्याख्यानमाला समन्वय समितीचे अध्यक्ष राजाभाऊ गोलंडे, ओबीसी संघटनेचे अध्यक्ष प्रतापराव गुरव, तसेच सूर्यवंशी साहेब, त्यानंतर संदीपांची गायकवाड, मंचावरील सर्वच मान्यवर। खरं तर एका विशिष्ट परिस्थितीमध्ये माने सर ही व्याख्यानमाला होते। काल या व्याख्यानमालेचं उद्घाटन पुष्प झालं आणि त्या ठिकाणी ऑपरेशन सिंदूर हे आपल्या देशाने सुरू केलं। काल देखील आम्ही सांगितलं की आमच्या विचारधारा वेगवेगळ्या असतील, आमचे पक्ष वेगळे असतील, मात्र आम्ही सगळे भारतीय आहोत आणि या प्रश्नावरती आम्ही सगळे एक आहोत। आणि या निमित्तानं सरकारने, केंद्रातली सरकार आणि आमची जी काही शूरवीर पराक्रमी सैनिक आहेत त्यांनी जो पराक्रम केलेला आहे त्या शूरवीर सैनिकांच्या पाठीशी आम्ही सगळे 140 कोटी भारतीय म्हणून आम्ही सगळे जात पंथ विचारधारा सगळ्या बाजूला ठेवून आम्ही आमच्या सैनिकांबरोबर, आम्ही आमच्या देशाबरोबर आहोत असं या ठिकाणी काल आम्ही जाहीर केलं। पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आपल्या देशाच्या या कठीण परिस्थितीमध्ये आपण पूर्णपणे आपल्या सैनिकांसोबत आहोत। काल सिंदूर, ऑपरेशन सिंदूर सुरू झालं। आज पाकिस्तानने आपल्या सीमावर्ती भागामध्ये 15 शहरावरती त्या ठिकाणी क्षेपणास्त्र डागण्याचा प्रयत्न केला, मात्र आपल्या सैनिकांनी ते संपूर्ण अयशस्वी करून वरच्यावर ते सगळे उडून टाकले आणि त्या ठिकाणी आपल्या सैनिकांनी पाकिस्तानमधील त्यांचे जे काय डिफेन्स सिस्टम आहे ती पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलेली आहे। म्हणल्यानंतर हा संपूर्ण पराक्रम आपल्या सैनिकांनी केलेला आहे। आणि हे सगळे सैनिक जे आहेत, मी यूट्यूबला वगैरे पाहिलं तर त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जयघोष करणारे आपले सैनिक आहेत, भारतीय फौजेतले लोक आहेत, बाबासाहेबांचा जय जयकार करणारे आहेत। आणि म्हणून माने सरांनी या ठिकाणी जो काय आजचा व्याख्यानाचा विषय घेतलेला आहे शिवराय ते भीमराय, मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की शिवराय ते भीमराय हा आमच्या महाराष्ट्राचा श्वास आहे, आमच्या देशाचा श्वास आहे। आणि म्हणून या ठिकाणी त्यावर मी अधिक बोलणार नाही। मी एवढंच सांगतो की छत्रपती शिवरायांचा, छत्रपती संभाजीराजांचा, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुल्यांचा
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा, लोकशाहीर अण्णा भाऊंचा विचार घेऊन या ठिकाणी आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि म्हणून हा विचार रुजला पाहिजे, या विचारावरती प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे, तशा प्रकारची कृती झाली पाहिजे आणि त्यासाठी प्रबोधन घडलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी आज आमचे व्याख्याते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी निश्चित त्यांच्या ओघवत्या वाणीमधून ते आमचं प्रबोधन करतीलच. मी पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करतो, वक्त्यांचं स्वागत करतो, सर्व प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करतो. ते आदरणीय किरण माने सर, या व्याख्यानाला उपस्थित असलेले पिंपरी चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समितीचे संस्थापक राजाभाऊ गोलांडे, प्रतापराव गुरव, अनिलजी सूर्यवंशी, गणेशजी लंगोटे, गायकवाड साहेब, शिवलिंग भाऊ, उपस्थित भावांनो बहिणींनो, शिवराय ते भीमराय हा अतिशय अभिनव असा हा विषय आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वीची सामाजिक विषमता संपूर्ण समता प्रस्थापित करण्यासाठी म्हणून आपली राज्य व्यवस्था त्या ठिकाणी चालवली आणि त्यांच्या नंतरच्या काही काळामध्ये पुन्हा या राज्यामध्ये, या देशामध्ये विषमता पुन्हा या ठिकाणी पुनर्स्थापित झाली आणि छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन महात्मा फुल्यांच्या नंतर शाहू महाराजांच्या सहकार्य मिळाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाची निर्मिती करून ती समता या ठिकाणी कायदेशीरदृष्ट्या प्रस्थापित करण्याचं काम जे केलं, हा जो मधला काळ आहे, हा 350 वर्षाचा काळ जो आहे, त्या काळामध्ये जी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक स्थित्यंतर झाली, त्याचा मूलभूत परिणाम इथल्या समाज व्यवस्थेवर झाला आणि ती व्यवस्था या ठिकाणी विश्लेषित करण्यासाठी म्हणून आज किरण माने सर या ठिकाणी आलेले आहे. मी या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगेन की गेल्या काही दिवसांमध्ये सामाजिक विषमता पुन्हा प्रस्थापित व्हावी, संविधानाच्या संविधानिक मूल्यांचा अवमूल्यन व्हावं आणि वर्णवर्चस्ववाद या ठिकाणी पुन्हा प्रस्थापित व्हावा, यासाठी म्हणून राजकीय व्यवस्थेकडनं पुरस्कृत केले गेलेले अनेक प्रकरण आपण या गेल्या 10-12 वर्षामध्ये प्रचंड निराशेमध्ये असताना सुद्धा अनुभवलेले आहेत आणि त्याचा एक उद्रेक, त्याचा एक संताप, त्याच्याबद्दलचं एक चिंतन प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. व्यक्त कसं व्हावं याची भीती आहे. व्यक्त झालात तर तुम्हाला जेल आहे. तुम्ही व्यवस्थेच्या विरोधामध्ये बोललात तर तुम्हाला देशद्रोही ठरवलं जातं आणि तुम्हाला पुन्हा जेलमध्ये टाकलं जातं. आमचे काही मित्र गेल्या 5-5, 6-6 वर्षापासून जेलमध्ये या विषयामुळे छळतायत. मग ते दिल्ली असू द्या, मुंबई असू द्या, महाराष्ट्रामध्ये अर्बन नक्षलवादाच्या नावाखाली मानवी अधिकाराचं काम करणाऱ्या, मानवाधिकारासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकलं गेलेलं आहे, सडवलं गेलेलं आहे. 2 जणांचा मृत्यू पण झालेला आहे. आणि अशा व्यवस्थेमध्ये शिवाजी महाराजांचं स्मरण करणं हे खऱ्या अर्थानं आज प्रासंगिक आहे. मगाशी भापकर साहेबांनी सांगितलं की युद्धाच्या सीमेवर किंवा त्या ठिकाणी आमचे सैनिक छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करतात आणि स्वतःमध्ये एक स्फुल्लिंग निर्माण करतात, स्वतःमध्ये स्फूर्ती निर्माण करतात. ज्या छत्रपती शिवरायांनी, मी नेहमी सांगत असतो की छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं तर मुडद्यामध्ये सुद्धा प्राण निर्माण होतात. आणि मग जे भारतीय लष्कर छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन दुश्मन राष्ट्रावर या ठिकाणी ज्या पद्धतीने तुटून पडतात, त्यांना जो आदर्श छत्रपती शिवरायांच्या कृतीमध्ये मिळाला, आज संविधानिक व्यवस्थेमध्ये, लोकप्रातिनिधिक लोकशाहीमध्ये छत्रपती शिवरायांच्या हातात त्या छत्रपतींनी तलवारीने ती समता प्रस्थापित केली. आज आपल्याकडे संविधान नावाची एक तलवार आहे आणि त्या तलवारीनं जे आपल्या हातामध्ये जे बळ भरलेलं आहे, त्या संविधानाचं बळ वापरून या सगळ्या विषमतेच्या विरोधामध्ये आपल्याला सामुदायिकपणे, संघटितपणे लढावं लागणार आहे. आणि तोच खरा छत्रपती शिवरायांचा वारसा जो बाबासाहेब आंबेडकरांच्या पर्यंत आला आणि तो वारसा पुढे चालवण्याचं काम या ठिकाणी तुमच्या माझ्यासारख्या
पुरोगामी चळवळीमध्ये, परिवर्तनवादी चळवळीमध्ये, छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी हा पुढे न्यायचा आहे. ही आपली जबाबदारी आहे, हे आपलं कर्तव्य आहे. कर्तव्यच नाही नुसतं, तर ही जबाबदारी पण आहे, आपल्यासाठी नव्हे तर येणाऱ्या पिढ्यांसाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या येणाऱ्या नवीन पिढ्यांसाठी. अरे ज्या 6-6.5 लाख लोकांनी आपलं बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळवून या देशाला आम्हाला मुक्त वातावरणामध्ये राहण्याचा अधिकार मिळवून दिला, त्यांनी आपल्या स्वार्थाचा कधी विचार केला नाही, स्वतः त्या ठिकाणी बलिदान स्वीकारलं आणि आम्हाला सुखात राहावं अशी व्यवस्था निर्माण करून दिली. आज आम्ही त्या बलिदानाचं उत्तर कसं देणार? त्या बलिदानाची याद करत, त्या बलिदानाची आठवण करत, त्या बलिदानाची स्मृती ठेवत आम्ही आमच्या मुलांसाठी, आमच्या भविष्यासाठी, आमच्या येणाऱ्या पिढीसाठी काय प्रकारचं बलिदान करणार, काय प्रकारचा त्याग करणार? तो छत्रपती शिवरायांनी जो त्याग केला, जो जिजाऊ माँसाहेबांनी त्याग केला, जो शहाजीराजांनी त्याग केला, जो या ठिकाणी स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांनी केला, जो या ठिकाणी महात्मा फुल्यांनी केला, जो या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांनी केला आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याग केला, तोच त्याग अनुसरण्याची गरज आज निर्माण झालेली आहे. म्हणून या विचारांचं जागरण होणं, हा विचार लोकांच्या पुढे जाणं, सातत्यानं जाणं, ही आज काळाची गरज आहे. आपली, तुमची, माझी, सगळ्यांची ही गरज आहे. आणि मग या ठिकाणी ह्या विषयावर बोलण्यासाठी किरण मानेंसारखं एक व्यक्तिमत्व या ठिकाणी येतं. ज्या किरण मानेंना अनेक लाखो फॉलोअर्स आहेत आज त्यांच्या सोशल मीडियावर. कशासाठी फॉलोअर्स आहेत? ते सिनेमा कलाकार आहेत म्हणून फॉलोअर्स नाहीत. ज्या पद्धतीनं ते परखडपणे विचार मांडतात, या जातीय व्यवस्थेच्या विरोधामध्ये बोलतायत, या वर्णवर्चस्वादी या व्यवस्थेच्या विरोधामध्ये बोलतायत, त्याचे परिणाम हे त्यांनी भोगले आहेत. त्यांच्या व्यावसायिक नुकसानी खूप झालेलं आहे, आम्हाला माहिती आहे. आणि असं असताना सुद्धा त्यांनी ती विचाराची कास सोडलेली नाही. त्याबद्दल त्यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे, टाळ्या वाजवून अभिनंदन केलं पाहिजे. त्यांना मी या ठिकाणी मनापासून सलाम करतो. आणि मोहननगर मधल्या लोकांना, पिंपरी चिंचवड शहरामधल्या सर्वसामान्य लोकांना मी सांगू इच्छितो की आज जे विचार तुमच्या समोर या ठिकाणी प्रदर्शित होणार आहेत किंवा जे बोलले जाणार आहेत, अतिशय काळजीपूर्वक ऐका, अतिशय काळजीपूर्वक, ध्यानपूर्वक या सगळ्या बाबींच्याकडे लक्ष द्या. आणि आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या एकूण या सगळ्या परिक्रमेमध्ये आपण त्या सर्व गोष्टींचं अनुकरण कसं आपल्या आयुष्यामध्ये करू आणि आपलं सामाजिक जीवन कसं आपण समता प्रस्थापित होण्यासाठी, संविधानिक व्यवस्था प्रस्थापित होण्यासाठी कसं आपण त्या ठिकाणी समर्पित करू, अशा पद्धतीचा विचार आपण सर्वांनी करावा. बुडणाऱ्या बहुजनांमध्ये ही मूल्य रुजवण्यासाठी प्राणांचीही पर्वा न करणारे जगद्गुरु संत तुकोबाराया, याच मूल्यांच्या पायावर स्वराज्याची निर्मिती करणारे बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, आधुनिक काळात याच मूल्यांची शस्त्र हातात घेऊन सामाजिक, शैक्षणिक क्रांती करणारे सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, याच मूल्यांच्या आधारानं आपल्या संस्थानामध्ये क्रांतिकारक पावलं टाकून बदलाची सुरुवात स्वतःपासून करणारे राजर्षी शाहू महाराज आणि बहुजनांना गुलामगिरीतून मुक्त करणारी ही जी त्रिसूत्री आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, ही संविधानात आणून या भूमीतल्या वर्चस्ववादावर, उच्च नीचतेवर, जातीभेदावर, वर्णभेदावर शेवटचा घाव घालणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या आपल्या सगळ्या पूर्वजांचं, या महामानवांचं मी कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मानवजी, खरं तर मी त्यांच्या भाषणाचा खूप मोठा फॅन आहे. आज मी ते रेकॉर्ड करून घेतलं. मागे सुद्धा आम्ही एका कार्यक्रमात एकत्र होतो, त्यावेळी ते राहून गेलं होतं आणि त्यांचं भाषण मी परत मागून घेतलं, पण ते मिळालं नाही. म्हणून आज म्हटलं त्यांची एक आठवण माझ्याकडे कायमस्वरूपी असावी. त्यांचा तो खणखणीत आवाज आणि विचार मांडण्याची जी पद्धत आहे त्याचा मी फॅन आहे. मारुती बापकर, ज्यांनी अत्यंत आग्रहानं मला इथं बोलवून घेतलं. मी नाशिकमध्ये होतो, त्यांनी खूप आग्रह करून मला सांगितलं की तुम्ही पाहिजेच म्हणून, आणि त्यांचा आग्रह मला शेवटी ऐकावा लागला, मान्य करावा लागला. आणि आता वाटतं की बरं झालं की तुम्ही एवढ्या आतुरतेने जमलात इथे ऐकण्यासाठी. मोहननगर मधल्या सगळ्या बंधू भगिनींनो, काही बालेवाडीमधून माझे मित्र आले, शशिकांत कांबळे वगैरे. सगळ्यात पहिल्यांदा
हा विषय शिवराय ते भीमराय दोन्ही नावं आपल्या काळजाच्या जवळची आहेत. माझ्या मनात या विषयाला सुरुवात कशी झाली हे मी तुम्हाला सांगतो. 20 मार्च 1927 या दिवसातली एक घटना आहे. चौदार तळ्याचा सत्याग्रह. चौदार तळ्याचं पाणी प्यायल्यामुळे आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही. हे पाणी प्यायलं नव्हतं तर आम्ही काही मेलो नव्हतो, तरीही आपल्याला हे पाणी प्यायचंय, कारण आपण सुद्धा इतरांसारखी याच समाजातली माणसं आहोत हे आपल्याला सिद्ध करायचंय असं ठणकावून सांगून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. त्यानंतर त्यांनी काय केलं, मनुस्मृतीचं दहन केलं आणि त्यानंतर ते थेट रायगडावर गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनासमोर जाऊन उभे राहिले. अत्यंत डोळे भरून मन भरून त्या सिंहासनाकडे त्यांनी बघितलं, मनापासून जोहार केला. तोपर्यंत गडाच्या खाली वर्चस्ववाद्यांनी अफवा उठवायला सुरुवात केली होती. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर गेलेत म्हणजे ते सिंहासन बाटवणार. पण बाबासाहेबांनी पर्वा केली नाही. ते दिवसभर रायगडावर फिरले, तिथला कण डोळे भरून पाहिला, तिथे मुक्काम केला. माझं कुतूहल जरा चाळवलं की हे सगळं वाचल्यानंतर की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिशय विद्वान, बुद्धिप्रामाण्यवादी, रॅशनल माणूस. त्यांची कुठलीही कृती अशी हलक्यात घेण्यासारखी नसते. चौदार तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृतीचं दहन आणि छत्रपती शिवरायांचं सिंहासन याचं काहीतरी नातं असलं पाहिजे. काहीतरी बाबासाहेबांच्या मनात याची संगती असली पाहिजे असं कुतूहल माझ्या मनातलं चाळवलं. नंतर मी याचा शोध घ्यायला लागलो. त्यानंतर बरोबर 2 महिन्यानंतर 3 मे 1927 बदलापूर इथे शिवजयंती उत्सव साजरा होत होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी शिवरायांच्या स्वराज्याची संकल्पना सांगणारं 1 तासाचं लोकांना मंत्रमुग्ध करणारं भाषण केलं. लोक अवाक झाले होते. त्यांनी हे शिवराय कधी ऐकलेच नव्हते. शिवराय म्हणले की लढाया, मुघलांशी झालेल्या लढाया, याच्या पलीकडे जाऊन त्यांची स्वराज्याची संकल्पना काय होती याविषयी सर्वसामान्य बहुजनांनी कधी ऐकलंच नव्हतं. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलं. त्या भाषणाच्या शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की मुसलमानांसहित 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन निर्मिलेलं एवढं सुंदर स्वराज्य लयाला का गेलं. आणि नंतर त्यांनीच त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. ते म्हणाले की कारण त्या स्वराज्याचा सगळ्यांना सारखा अभिमान नव्हता. म्हणजे स्वराज्यामधलेच काही लोक असे होते ज्यांना हे स्वराज्य नको होतं. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणालेले आहेत. पुन्हा माझं कुतूहल चाळवलं. मी त्यांची खूप भाषणं वाचायला लागलो. त्यातले छत्रपती शिवरायांबद्दलचे उल्लेख वाचायला लागलो, पुस्तकं वाचायला लागलो. शूद्रपूर्वी कोण होते या पुस्तकात 10व्या चॅप्टरमध्ये त्यांनी छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या वेळी जे राजकारण झालं त्याच्याविषयी विस्ताराने लिहिलंय. बाळाजी आवजीनं कसं त्यांना थोडस शब्दांमध्ये गुंतवायचा प्रयत्न केला, गागा भट्टानं कशा पलट्या मारल्या, व्यवस्थित लिहिलंय ते सगळं. एका भाषणाच्या शेवटी ते असाच प्रश्न उपस्थित करतात. ते म्हणाले की एवढं सुंदर स्वराज्य ज्याला शिवशाही असं म्हणतात. आता आपण काय म्हणतो की शिवरायांचे शत्रू कोण होते तर मुघल होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रश्न उपस्थित केलाय की एवढं सुंदर स्वराज्य ज्याला शिवशाही म्हणतात त्या शिवशाहीचं रूपांतर पेशवाईत कसं झालं. अत्यंत अंतर्मुख करणारा हा प्रश्न आहे. मग मी शोध घ्यायला लागलो आणि मला जाणवलं की शिवराय आणि भीमराय हे नातं खूप सलोख्याचं आहे, खूप प्रेमाचं तर आहेच आणि प्रत्येक बहुजनांना अभ्यासण्यासारखं आहे. आणि आज मी जेव्हा आजूबाजूला बघतो तेव्हा छत्रपती शिवरायांचे जे अनुयायी आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे अनुयायी आहेत यांच्यात उभी भिंत उभी राहिलेली दिसते मला. हे का?
ही भिंत कुणी निर्माण केली आणि का निर्माण केली असेल याचा शोध मी घ्यायला लागलो. आणि मग काही गोष्टी मला जाणवल्या, त्या आज तुमच्या समोर मी बोलणार आहे. आपण आधी छत्रपती शिवरायांपासून सुरुवात करूया. छत्रपती शिवराय म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं की ती भेदक नजर, शत्रूवर उगारलेली तलवार आणि शत्रूवर चाल करून जाणारे प्रौढ प्रताप पुरंदरी राजे. आपण ज्या ज्या वेळी छत्रपती शिवरायांच्यावर भाषण व्याख्यान वगैरे ऐकलेलं आहे त्या त्यावेळी आपण काय ऐकलं? शिवरायांनी मोगलांना कसं कापून काढलं, अफजल खानाचा कोथळा कसा बाहेर काढला, शाहिस्तेखानाची बोटं कशी तोडली, आग्र्याहून सुटका कशी करून घेतली. या कथा अत्यंत मनोरंजक पद्धतीने आपल्याला सांगितल्या जातात. आपणही भान हरपून त्या ऐकतो. निश्चितच त्या कथांमधलं राजांचं शौर्य अफाट होतं, अचाट होतं. पण मला असं म्हणायचंय की शिवरायांचा पराक्रम फक्त या युद्धांच्या कथांपुरताच मर्यादित होता का? या लढायांपलीकडचे राजे एक राजे म्हणून, सत्ताधारी म्हणून, किंवा आजच्या भाषेत आपण म्हणूया की पंतप्रधान म्हणून कसे होते, आणि त्याहून महत्वाचं म्हणजे ते माणूस म्हणून कसे होते, याची उत्तर आपल्याला मिळतच नाहीत कुठल्याच व्याख्यानातून. किंबहुना ती मिळू नयेत अशी सोय एका व्यवस्थेनं करून ठेवली. शिवराय म्हणलं की फक्त शौर्य, फक्त लढाया, ढाली तलवारी एवढंच होतं का? शौर्यच बघायचं झालं तर या भूमीत अनेक शूर राजे होऊन गेलेत, 101 राजे होऊन गेलेत, बलाढ्य पराक्रमी. महाराणा प्रताप यांच्यासारखा जिद्दीनं, त्वेषानं, चिकाटीनं लढणारा राजा होऊन गेला, ज्यानं रणांगणात बलिदान दिलं. शेरशाह सुरी सारखा इतिहासातला सगळ्यात शूर सेनापती होऊन गेला, ज्यानं बिहारच्या जंगलात निशस्त्र असताना वाघाला खलास केलं होतं. अनेक शूरवीर राजे होऊन गेले. वयाच्या 15व्या वर्षापासून रणांगणात उतरलेला 7.5 किलोची रत्नजडीत तलवार घेऊन लढणारा शेरे मैसूर टिपू सुलतान होऊन गेला. या आणि अशा अनेक राजांपैकी फक्त शिवरायांना श्रेष्ठ का मानलं जातं? पृथ्वीवरच्या कुठल्याही राजापेक्षा रयतेचं बरं का, रयत म्हणजे कष्टकरी जनता, जनतेचं सगळ्यात जास्त प्रेम छत्रपती शिवरायांनाच का लाभलं? याची उत्तर आपल्याला मिळतच नाहीत. पुन्हा एकदा सांगतो, ती मिळू नयेत अशी सोय एका व्यवस्थेनं करून ठेवली. खरं तर शिवरायांची ही जी मूल्य आहेत, मानवी मूल्य, ही आपल्याला इतिहासात शिकवायला पाहिजे होती. बघा ना, मी आता इथं येऊन तुम्हाला व्याख्यान देतोय, बऱ्याच जणांना या गोष्टी पहिल्यांदा कळणार आहेत. बऱ्याच जणांनी काही ठिकाणी चितपुट वाचल्या असतील, ऐकल्या असतील, पण हे शाळेत का नाही शिकवलं आपल्याला? का नाही शिकवलं याचा विचार करताना पुन्हा मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आठवतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याविषयी खूप छान बोललेत. आपल्याला शाळेत शिकवला जाणारा इतिहास त्यांनी काय केलं की त्यांनी आपला 5000 वर्षांपासूनचा इतिहास शोधून काढला आणि एक पुस्तक लिहिलं, क्रांती आणि प्रतिक्रांती. क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या पुस्तकात त्यांनी असं म्हटलेलं आहे की शाळेतल्या इतिहासात आपण काय शिकलो? काही लढाया, काही संग्राम, किती साली कुठलं युद्ध झालं, त्यात कोण जिंकलं, कोण हारलं, कुठल्या राजाचा जन्म किती साली झाला आणि किती साली तो वारला. सनावळे आपण पाठ करतो आणि आपला इतिहास संपतो. त्या इतिहासात मी कुठे आहे? माझ्या आत्ताच्या जगण्याशी, आत्ताच्या वर्तमानाशी, आत्ता जे माझ्या अवतीभोवती घडते त्याच्याशी त्या इतिहासाचा काय संबंध आहे? माझ्या भविष्याशी त्या इतिहासाचं काय नातं आहे? याची उत्तर आपल्याला मिळतच नाहीत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पहिल्याच चॅप्टरचं नाव आहे क्रांती आणि प्रतिक्रांती मधलं, एन्शंट इंडिया ऑन एक्स्युमेशन. एक्स्युमेशन म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर जुनी मढी उकरून काढणं. ते म्हणतात आपला इतिहास म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, फक्त जुनी मढी उकरून काढणं आहे, बाकी काही नाही. पहिलंच वाक्य आहे, मच ऑफ द एन्शंट हिस्ट्री ऑफ इंडिया इज नो हिस्ट्री ॲट ऑल. आपल्याला इतिहासच नाही असं ते म्हणतात. पुढे ते असंही म्हणतात की इतिहास नाही असं नाही, आपल्याला इतिहास आहे, पण काही ब्राह्मण्यवादी लेखकांनी त्या इतिहासाची रचनाच नष्ट करून टाकली. आता ब्राह्मण्यवादी या शब्दाचा अर्थ काय, त्याच्यावरून बरंच काही काही वादविवाद होतात.
मला तर खूप जण विचारतात की काय, लोकांना वाटतं ब्राह्मण वेगळं, ब्राह्मण्यवादी वेगळं, हे पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. काही ब्राह्मण मित्र इथं बसले असतील तर त्यांनी बॅकफुटवर जायची काही गरज नाही. ब्राह्मण्यवादी ही एक वृत्ती आहे जी कुठल्याही जातीत असू शकते. थोडक्यात सांगतो, म्हणजे ते खूप मोठा विषय आहे, पण आपल्याला जी जन्मजात जात मिळालेली आहे, कुठली असेल, जी जन्मजात आपल्याला जी जात मिळाली आहे ती श्रेष्ठ समजायची आणि इतर जातींना हीन, हलकं, शूद्र समजायचं. या वृत्तीला ब्राह्मण्यवादी वृत्ती म्हणतात. बाबासाहेब आंबेडकरांचा जो अभिप्रेत अर्थ आहे तो हा आहे. तर ते म्हणतात की काही ब्राह्मण्यवादी लेखकांनी आपल्या इतिहासाची रचनाच नष्ट करून टाकली. जो इतिहास उरलाय तो फक्त इतिहासाचा सांगाडा आहे. फक्त पुराण कथांसारख्या मनोरंजक कथा उरल्यात, ज्या आयांनी आपल्या मुलांना एक झोपताना एक परिकथा सांगतात ना मनोरंजनाची, तशी सांगाव्यात. त्याच्या पलीकडे काही सापडत नाही आपल्याला. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला हा धागा पकडून आपण पुन्हा शिवचरित्राकडे येऊया. स्वतःला श्रेष्ठ समजून लेखणी स्वतःच्या हातात ठेवण्याचं कारस्थान रचणाऱ्या काही इतिहासकारांनी छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगताना, मी कायम एक शब्द वापरतो, तुम्ही ऐकला असेल माझ्या कुठल्या भाषणात, तुम्ही युट्यूबवर ऐकला असेल तर, की छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगताना त्या इतिहासकारांनी आपल्याशी चॅलेंजचा डाव खेळलाय. चॅलेंजचा डाव मी कायम सांगतो आणि कायम सांगत राहणार आहे. त्याची पुनरावृत्ती प्रत्येक भाषणात करत राहणार आहे, कारण सगळ्या बहुजनांच्या लक्षात हा चॅलेंजचा डाव लक्षात राहायला पाहिजे. तो चॅलेंजचा डाव कसा आहे तुम्हाला सांगतो मी. तुम्ही पत्ते खेळत असाल तर पत्त्यांमध्ये चॅलेंज एक डाव असतो बघा. आपल्या हातात काही 2-3 कॅट एकत्र करतात, आपल्या हातात जे पत्ते आहेत त्यातले खऱ्या खोट्यांचं मिश्रण करायचं आणि ते समोरच्याला खपवायचे, त्याला उल्लू बनवायचं, असा तो डाव आहे. छत्रपती शिवरायांचा इतिहास जो वर्चस्ववादी इतिहासकारांनी लिहिलाय, ब्राह्मण्यवादी इतिहासकारांनी लिहिलाय, तो वाचताना सतत जाणवतं की आपण चॅलेंजचा डाव खेळतोय. म्हणजे चॅलेंजमध्ये कसं की 2 दुर्या घ्यायच्या, त्याच्यात 4 कुठली तरी खोटी पानं मिसळायची आणि 6 दुर्या म्हणून समोरच्याला खपवायच्या. किंवा 2 राजे घ्यायचे किंवा 3 राजे घ्यायचे, 3 कुठली तरी वेगळीच पानं घ्यायची आणि 6 राजे म्हणून समोरच्याला खपवायचे. तसंच शिवरायांचा इतिहास सांगताना पहिल्यांदा 2 खऱ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या त्यांच्याविषयी. तुमचा लगेच विश्वास बसतो की अरे खरं बोलतोय हा. एकदा का तुमचा विश्वास बसला, तुम्हाला विश्वासात घेतात आणि हळू 4 खोट्या गोष्टी तुमच्या मेंदूत मुरवतात. असा चॅलेंजचा डाव वर्षानुवर्ष ती खेळत आले. एक छोटं उदाहरण देतो तुम्हाला, शिवरायांचं देतोच, त्याच्या आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देतो उदाहरण, की ते चॅलेंजचा डाव कसा खेळतात. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी सुद्धा चॅलेंज डाव. कधी कधी कसं असतं की सगळीच खोटी पानं घ्यायची आणि समोरच्याला म्हणजे 6 पंजा म्हणून खपवायच्या, त्या पंजी एक पण नसती त्यात. तशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खेळ खेळलाय त्यांनी. एक घटना सांगतात कायम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल. तुम्ही कुठल्याही वर्चस्ववादी लेखकाच्या पुस्तकात तुम्ही वाचा, खूप पुस्तकांमध्ये ती घटना आहे की गांधी हत्येमध्ये सावरकर आरोपी होते, तेव्हा त्यांचे वकील होते भोपटकर. तर असं म्हणे की त्या पुस्तकांमध्ये असं लिहिलंय की त्या भोपटकरांना एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणे फोन आला आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मथुरा रोडवरच्या 6व्या मैलाच्या दगडाच्या इथे भेटायला या. असं अगदी एवढा डिटेलिंग मध्ये लिहितात ते. आपल्याला वाटतं मथुरा रोडवरचा 6व्या मैलाचा दगड. मग तिथे भोपटकर वकील म्हणे भेटायला गेले त्यांना. निर्जन रस्ता होता. दुरून मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कार चालवत तिथं आले. एकटेच होते, कुणी नव्हतं त्यांच्या बरोबर. आणि मग त्यांनी भोपटकर वकिलांना कारमध्ये बसवलं, एका निर्जन ठिकाणी घेऊन गेले. असा किस्सा सांगतात ते, त्या पुस्तकांमध्ये आहे. तर घेऊन गेले आणि असं म्हणे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भोपटकर वकिलांना म्हणाले की सावरकर निर्दोष आहेत गांधी हत्येमध्ये, पण नेहरूंनी म्हणे त्यांना अडकवलंय. खरं तर वल्लभभाई पटेलांचा पण विरोध आहे, पण नेहरूंनी अडकवलंय. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही खरे आहात, तुम्ही सुटणार. अशा पद्धतीचा किस्सा सावरकर द कॉन्टेस्टेड लिगसी नावाचं पुस्तक आहे, त्यात आहे. द मॅन हु कुड हॅव प्रिव्हेंट द पार्टिशन या पुस्तकात आहे. अनेक पुस्तकांमध्ये, मी 2 पुस्तकांची नावं सांगितली, 4-5 पुस्तकं आहेत. द मॅन हु किल्ड गांधी
त्यात आहे, अनेक पुस्तकांमध्ये आहे. तर आता हा किस्सा खोटा आहे. हा चॅलेंजचा डाव कसा ओळखायचा? त्यांनी काय सांगितलं की भोपटकर वकिलांना फोन केला, मग ते एकटे गाडी चालवत आले, मग त्यांना दुसरीकडे घेऊन गेले आणि सांगितलं. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या द्वितीय पत्नी सविताताई आंबेडकर यांचं आंबेडकरांच्या सहवासात हे पुस्तक आहे. त्यातल्या 192 क्रमांकाच्या पानावर आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गाडी चालवताच येत नव्हती. त्यांना शिकायची इच्छा होती, पण कामाच्या व्यापामुळे आणि इतर सगळ्या गोष्टींमुळे त्यांना ती गाडी चालवता शिकता आली नाही. आता बघा, गाडी चालवत आले, एकटे आले, एवढा सगळा किस्सा सगळ्या पुस्तकांमधून लिहिलाय. तो खोटा ठरला ना, चॅलेंजचा डाव. छत्रपती शिवरायांच्या बाबतीत एक कायम एक बिरुद चिटकवलं जातं कायम पूर्वीपासून. म्हणजे एवढा सर्वसमावेशक स्वराज्याचा विचार करणारा आपला राजा आहे, त्यांना एक संकुचित बिरुद चिकटवलं जातं. कुठलं बिरुद? गो ब्राह्मण प्रतिपालक. आता यातला चॅलेंजचा डाव बघा कसा आहे. गो ब्राह्मण प्रतिपालक. गो म्हणजे काय? गाय. गायीला आपल्या समाजात आदराची, जिव्हाळ्याची, पूज्यतेची भावना आहे. कष्टकरी बहुजन घरांमध्ये गाय अत्यंत उपयुक्त असते. त्यामुळे गायीचं रक्षण करणे यात काय वाईट आहे का? शिवराय गो प्रतिपालक होते का? तर होते. आता हा खरा पत्ता, त्याच्यात खोटा पत्ता कुठला? गो ब्राह्मण प्रतिपालक. हा खोटा पत्ता. शिवराय फक्त ब्राह्मणांचं रक्षण करत होते का? ब्राह्मणांसहित, मुसलमानांसहित 18 पगड जातीचे लोक स्वराज्यात होते. सगळ्यांचं रक्षण शिवरायांनी केलं, पण फक्त त्यांनी ब्राह्मणांचं रक्षण केलं असं दाखवायचं. हे खोटे पत्ते. म्हणजे तुम्ही बाबा पुरंदरेंच्या इतिहासाच्या पुस्तकात वाचलं तर पूर्वी 2015च्या पूर्वी पानापानावर तुम्हाला गो ब्राह्मण प्रतिपालक, गो ब्राह्मण प्रतिपालक, गो ब्राह्मण प्रतिपालक नुसतं जपच दिसेल तुम्हाला. नंतर आपल्या काही जाणकार इतिहासकारांनी, अभ्यासू इतिहासकारांनी आक्षेप घेतला त्याच्यावर. हे बिरुद कधी नव्हतंच हे दाखवून दिलं. त्यानंतर 2015 नंतरच्या आवृत्त्यांमधनं तो शब्द डिलीट केला गेला. डिलीट केला म्हणजे ते खोटा होता की नाही? म्हणजे इतके दिवस आपल्या कितीतरी पिढ्यांना असंच वाटत होतं की ते गो ब्राह्मण प्रतिपालक होते. मी चॅलेंजचा डाव म्हणतोय तो हा. छत्रपती शिवरायांचा जय जयकार तर करायचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय तर म्हणायचं, पण त्यांचा इतिहास सांगताना त्यांना फक्त ढाली तलवारी, गड किल्ले याच्यापुरतच गुंतवून ठेवायचं, जेणेकरून मुस्लिम द्वेष पसरेल, जो महाराजांच्या मनात कणभर सुद्धा नव्हता. पण हे पसरावं म्हणून ते केलं. एकाही इतिहासकारानं, म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकापासून ते स्वतःला शिवशाहीर म्हणवून घेणाऱ्या एकाही इतिहासकारानं शिवरायांच्या अंगी असलेल्या मानवी मूल्यांचं, शिवरायांच्या अंगी असलेल्या गुणांचं, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य स्वराज्यात रुजवली म्हणून गुणगौरव करणारा एकही ग्रंथ लिहिला नाही. फक्त लढाया. मग आपल्या विचारधारेच्या काही इतिहासकारांनी खरे शिवराय शोधून काढले. मग इतर सामाजिक व्यापांमधून जमेल एवढं संशोधन महात्मा फुलेंनी केलं. त्यांनी समाधी शोधली रायगडावरची. रायगडावरची समाधी अत्यंत भीषण अवस्थेत होती. ती समाधी शोधली, ती स्वच्छ केली, ती आपल्या समोर आली. त्यांनी काही प्रमाणात इतिहास शोधला, शिवरायांचा खरा इतिहास. पण त्यांना इतरही व्यवधान होती, त्यांना इतर सामाजिक कार्य होती, त्यातून जमेल तेवढं त्यांनी शोधलं. नंतर केळुसकर गुरुजींनी प्रयत्न केले, त्यांनी पण खरे शिवराय शोधले, जुने दस्तऐवज तपासले, त्याची चिकित्सा केली, प्रचंड अभ्यास केला. आणि मग आपल्या नंतरच्या काळात खूप इतिहासकारांनी, म्हणजे अगदी डॉक्टर आ साळुंखे असतील, कॉम्रेड गोविंद पानसरे असतील, इंद्रजित सावंत सर आहेत आत्ताचे, नीरज साळुंखे, डॉक्टर जयसिंग पवार आहेत, अनेक असे, बाळकृष्ण नावाचे एक जुने इतिहासकार होते, त्यांनी खूप खरे शिवराय शोधून काढले. म्हणजे शिवाजी विद्यापीठ जे आहे त्याला शिवाजी विद्यापीठ नाव देणारे बाळकृष्ण इतिहासकार, त्यांनी खरे शिवराय माणूस म्हणून कसे होते ते शोधून काढले. मग आपल्यापर्यंत हे खरे शिवराय यायला लागले. खरं तर आपण त्या इतिहासकारांचे आभार मानले पाहिजे. तर फक्त आपण लढायाच ऐकत बसलो असतो शिवराय म्हणलं की. आणि मग ते शिवराय अभ्यासल्यावर आपल्याला कळतं की आजच्या जगण्याची काहीतरी संबंध आहे या गोष्टींचा. मग आपल्याला जाणवतं. म्हणून तर मी आता जर मी ठरवलंय तुम्हाला की
मी कलाकार आहे, ऍक्टर आहे. एखादी लढाई अफजल खानाचा कोथळा कसा बाहेर काढलाय तुम्हाला रंगवून रंगवून सांगायचं काही अशक्य नाही मला. तुम्ही असे म्हणजे तुमच्या अंगातलं रक्त सळसळेल, तुम्ही घोषणा बिषणा द्याल. पिक्चर बघितल्यावर बघा असा हात ठेवून गारद देतात बघा पोरं, तसं देतील. खरं तर ती गारद देण्याची थिएटर ही जागा नसते, पण तिथं देतात हे लोक. तसं करता येईल मला, पण नाही. माझी तळमळ आहे की या इतिहासकारांचे इतिहास खरे शिवराय आपल्यापर्यंत पोहोचले ते तुमच्यापर्यंत पोहोचावेत. खरा इतिहास तुम्हाला कळावा. खरा इतिहास का कळावा? मुळात खरा इतिहास कुठला ओळखायचं कसं की हा खरा इतिहास आहे? जो इतिहास वाचल्यानंतर आपल्याला, नीट ऐका पुढे ते सगळं आपल्याला, आपण भीमरायांपर्यंत येणार आहे त्यावेळी आपल्याला या गोष्टी कळतील. जो इतिहास वाचल्यानंतर आपल्याला आत्ता आपल्या भोवती जे काय घडतंय ना त्याचं काहीतरी नातं जाणवेल त्या इतिहासाशी. अरे हा ते लोक जे होते ते हे आहेत, अरे हा आपली ही अवस्था आहे, हा त्याला हे कारणीभूत आहे, सगळं कळत जातं. तो खरा इतिहास, तो खरा इतिहास. आणि हा खरा इतिहास जर कळला आपल्याला आत्ता, मग आपण त्याचं नातं वर्तमानाशी जोडू शकतो, आत्ता जे चाललंय त्याच्याशी. आणि हे जर जोडू शकलो तर आपण भविष्यात इतिहास घडवू शकतो. त्यासाठी आपल्याला इतिहास, खरा इतिहास जाणून घ्यायचा आहे आणि हा खरा इतिहास पोचावा. आता कॉम्रेड गोविंद पानसरेंनी सांगितलेले छत्रपती शिवाजी महाराज आहेत ते तुम्हाला थोडक्यात सांगतो, किंवा केळुसकर गुरुजींनी सांगितलेली शिवराय आहेत ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. कारण काय की कसं असतं की हे आपण पुन्हा पुन्हा एकमेकांना सांगत राहिलं पाहिजे. काही जण ते वाचलेले असतील पण त्याचं नातं काय आहे वर्तमानाशी हे काही जणांना माहिती नसतं, काही जणांनी वाचलेलंच नसतं. त्यांच्यापर्यंत हे पोचावं. म्हणजे सगळ्यात पहिली आपण कथा घ्यायची ठरवली, शिवरायांची तुम्हाला माहिती असलेली कथा जे सांगतात, शिवाकाशीची कथा घेऊया आपण. शिवाकाशीच्या वेळी काय झालं होतं? शिवाकाशीत माहिती आहे सगळ्यांना, ज्यानं राजांसाठी प्राण दिले स्वतःचे. तो कोण होता? नाभिक होता एक. म्हणजे आपण आता जातीच नाव घ्यावं लागतं कारण तो व्यवसाय होता त्याचा. त्याचं आत्ताच्या भाषेत बोलायचं तर सलून होतं त्याचं पन्हाळ्यावर. तो हुबेहूब दिसायला शिवरायांसारखा होता. ज्यावेळी पन्हाळ्याला सिद्धी जोहरचा वेढा पडला आणि तिथून राजांनी आता सुखरूप कसं निष्ठायचं असा प्रश्न निर्माण झाला, त्यावेळी शिवाकाशीत त्यानं छत्रपती शिवरायांसारखी वेशभूषा केली, पालखीत बसला. सिद्धी जोहरला वाटलं की यात शिवराय आहेत या पालखीत. त्यांनी त्या पालखीला वेढा दिला. तोपर्यंत छत्रपती शिवराय निसटून गेले पन्हाळ्यावरून. आणि जेव्हा सिद्धी जोहरला कळलं की हा शिवाकाशीत आहे, इथं छत्रपती शिवाजी महाराज नाही आहेत, शिवाकाशीत हसायला लागला. सिद्धी जोहर प्रचंड संतापला आणि त्यानं शिवाकाशीच्या पोटात तलवार खुपसली आणि त्याला खलास केलं. शिवाकाशीत हसत हसत मरणाला सामोरा गेला. हे सगळ्यांना माहिती आहे. आता या कथेचं मर्म काय आहे, या कथेचा गाभा काय आहे तो आपण समजून घेऊया. एक साधा आता आपण बघा ना, एक नाभिक आहे, त्याला असं का वाटलं मी राजांसाठी जीव देणार? तो हसत हसत मरायला कसा तयार झाला? आज आपण बघतो बघा, बरेच नेते असतात मोठमोठे, त्या नेत्यांचे अंधभक्त असतात, अंधभक्त असतात. त्या नेत्यांसाठी आपल्याशी भांडतात, शिव्या देतात आपल्याला. ते तरी त्या नेत्यासाठी जीव देतील का? जीव द्यायला कोण तयार होईल का? पण छत्रपती शिवरायांसाठी सहजासहजी जीव द्यायला लोक तयार होत होते. शिवाकाशीसारखा एक सर्वसामान्य माणूस, पण तो काही मावळा नव्हता, त्यांच्या सैन्यातला माणूस नव्हता, सर्वसामान्य माणूस होता. तो मरायला तयार झाला राजांसाठी. ते का? हे जर तुम्ही शोधलं ना तर तुम्हाला कळेल की शिवराय काय होते आणि ते आजच्या काळाशी कसे संबंधित आहे, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्यातलं काय भावलं आणि काय प्रेरणा घेतली. फक्त लढाई ऐकून काही होणार नाही, त्यातून आपल्याला काही मिळणार नाही. आता का आपल्याला तलवार घेऊन कुठे जायचंय का? ते नेता म्हणून कसे होते, ते पंतप्रधान म्हणून कसे होते, काय होतं त्यांच्यात असं की लोक मरायला तयार होत होते. दुसरी घटना, तिथून पुढे लगेच पावनखिंड लागते, सगळ्यांना माहिती आहे. गोडखिंड म्हणायचे पूर्वी त्याला. सगळ्यांना ती बाजीप्रभू देशपांडेची कथा माहिती आहे की राजे तिथून विशाळगडावर पोहोचेपर्यंत ती खिंड लढवून ठेवली, पण तिथं बाजीप्रभू देशपांडेंचं नाव घेतलं जातं. पण ते एकटे होते का? त्यांच्यासोबत 500 असे मावळे होती ज्यांची नावही इतिहासात नाहीयेत. कोणाला माहिती नाही ते कोण होते ते.
आता सिद्धी जोहरचं हजारोंचं सैन्य, हे 500, म्हणजे मरण नक्की होतं. मरणार तर सगळेच होते. तरी ते 500 मावळे जीवाच्या आकांतानं लढले. जेव्हा महाराज पोचले विशाळगडावर हे कळलं तेव्हा जीव सोडला. सगळ्यांनी हसत हसत जीव सोडला की महाराज सुखरूप पोचले. का हो? ही कुठून भावना आली होती त्यांच्यात? कुठून भावना आली होती? बरं, असं काही नव्हतं बरं का की तुम्ही राजांसाठी जीव दिला की तुम्हाला एवढं एवढं इनाम मिळणार, असलं काही त्यावेळी नव्हतं. आणि इनाम मिळणार असतं कुटुंबियांना तरी कुणी जीव दिला नसता, कुणीच जीव दिला नसता. अहो, आजकाल आपल्याला ट्रोल करतात बघा सोशल मीडियावर. काही नेत्यांचे भक्त असतात ते आपल्याला ट्रोल करतात, शिवाय देतात आपल्याला. आपण थोडं विरोधात दिलं तर ते सुद्धा एका कमेंटचे 40 पैसे घेतात. फुकट करत नाहीत ते. मरायला कोण तयार होतंय हो? पण राजांसाठी मरायला तयार होत होते. अहो, एक घटना आहे, मध्ये एक घटना घडली कुठेतरी, आपल्या इथंच घडली. एक स्थानिक नेत्याला अटक झाली होती. मग त्याच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं की आमच्या नेत्याला सोडवा, आमच्या नेत्यावर खोटा आरोप झालाय, आमच्या नेत्यावर आणि मग एक कार्यकर्ता म्हणाला की मी आत्मदहन करणार. त्यानं अंगावर पेट्रोल ओतून घेतलं. ती पेट्रोल गेलं डोळ्यात. त्याला वाटलं आपल्याला आगच लागली. तो बोंबला सुटला, मला वाचवा, मला वाचवा. अशी अवस्था आहे आपली. मरायला कोण तयार होतंय हो? पण राजांसाठी मात्र मरायला तयार होत होते. आग्र्याहून सुटकीची गोष्ट तुम्हाला माहिती आहे. आग्र्याहून शिवराय कसे सुटले ते फळांच्या पेटाऱ्यातून. ते राहुल सोलापूर कसं सोडावं, तो काहीतरी बोलायला गेला आणि त्याला माफी मागायला लागली. आपल्याला खरा इतिहास माहितीये ना, शिवराय किती शिताफीनं तिथून निसटले. त्याच्या पुढची गोष्ट वेगळीच आहे. त्यांनी तुम्हाला राहुल सोलापूर म्हणलं तसे नाही निसटले, असे निसटले, तसे नाही निसटले, काही असू द्यात. आम्हाला महत्वाचं काय ते तुम्हाला सांगतो. आपण काय बघायचंय, राजे निघून गेल्यानंतर तिथे छत्रपती शिवराय असल्याचं सोंग घेऊन, आजारी असल्याचं सोंग घेऊन एक जण झोपला होता तोंडावर पांघरून घेऊन, आणि दुसरा त्यांचे पाय दाबत होता. एक होता मदारी मेहतर, मुस्लिम होता, आणि दुसरा होता हिरोजी फर्जंद. आता बघा ना, औरंगजेबाच्या तावडीतनं निसटून गेलेत राजे. आता हे दोघे राहिलेत. मरण नक्की होतं का नाही? तरी कसे तयार झाले हे? मी मेलो तरी चालेल पण माझा राजा जागला पाहिजे, ही भावना, ही भावना सर्वसामान्य रयतेच्या मनात, रयतेच्या म्हणतोय मी परत एकदा, ही सगळी रयत आहे बरं का. मदारी मेहतर असू द्यात, हिरोजी फर्जंद असू द्यात, ते 500 मावळे असू द्यात, हे कोणी सरदार वतनदार नव्हते. साधी माणसं होती आपल्या तुमच्या माझ्यासारखी. हे सगळे मरायला तयार झाले. याचा जर तुम्ही शोध घेतला ना तर तुम्हाला शिवचरित्राचं खरं मर्म कळेल, शिवाजी राजांच्या कारभाराचं खरं अंतरंग कळेल, आणि मग कळेल जगात श्रेष्ठ राजे का होते आपले, ते हे का तयार होत होते. आता आपण मूळ मुद्द्यावर येऊया. छत्रपती शिवरायांनी जमिनीचा सर्वे केला. कसं वाटतंय ना, कॉम्रेड गोविंद पानसरे म्हणायचे आपला कसं, ह्याला कापला त्याला कापला. जमिनीचा सर्वे कसा केला? खरोखर छत्रपती शिवरायांनी पहिल्यांदा जमिनीचा सर्वे केला. जमिनीची क्वालिटी तपासली, ती सुपीक आहे का नापीक आहे, त्या जमिनीतून त्या शेतकऱ्याला कुठलं पीक येऊ शकतं, किती पीक येऊ शकतं, किती उत्पन्न मिळू शकतं, याचा अभ्यास केला प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीचा. आणि त्या शेतकऱ्याला त्यावेळी त्या शेतकऱ्याला झेपल एवढा टॅक्स त्याला ठरवून दिला. टॅक्स सिस्टीम हा अर्थव्यवस्थेचा पाया असतो, तुम्हाला माहिती असेल. आपल्याकडे बघा ना, आपण जनता सुखी किंवा दुःखी कशामुळे असते माहिती का? टॅक्समुळे. आपल्याला कळत नाही आपल्यावर काय झालंय ते. आपण कधी कधी चिडचिड होते बघा, खर्च खूप होतोय. आता आपली जी टॅक्स सिस्टीम आहे ती डायरेक्ट टॅक्स सिस्टीम आहे, ती कशी आहे की तुमच्या उत्पन्नानुसार तो स्लॅब वाढत जातो. इनडायरेक्ट टॅक्स सिस्टीम जी आहे, जीएसटी किंवा इतर सगळ्या, त्यातून आपण सर्वसामान्य माणसं खूप मोठा टॅक्स भरत असतो, खूप मोठ्या प्रमाणावर टॅक्स भरत असतो. त्यामुळे आपली सगळी ती चिडचिड होत असते. आपण अस्वस्थ असतो की खर्च वाढलाय आणि उत्पन्न कमी आहे. ही टॅक्स सिस्टीम हा अर्थव्यवस्थेचा पाया असतो. आणि हे जर ज्याची अर्थव्यवस्था चांगली असते, ज्याची टॅक्स सिस्टीम सर्वसामान्यांना सुलभ असते, तो देश सुखी असतो. हॅपीएस्ट कंट्री इन द वर्ल्ड असे एक दरवर्षी एक इंडेक्स निघतो बघा, तुम्हाला माहिती नसेल. जगातल्या सगळ्यात आनंदी देश असा एक
चार्ट निघतो, त्यात आपण पाकिस्तानच्या, नेपाळच्या, बांगलादेशच्या पण खाली आहे, हे आपल्याला माहिती आहे का? हॅपीनेसमध्ये, हॅपीनेस इंडेक्समध्ये आपण दुःखी आहेत, जगातले दुःखी देश आहे आपला जगातला, हे अधिकृत आहे बरं का. हॅपीएस्ट कंट्री, तुम्ही गुगलवर सर्च मारा घरी गेल्यावर, हॅपीनेस इंडेक्स, हॅपीएस्ट कंट्री इन द वर्ल्ड. ज्याची अर्थव्यवस्था चांगली असते तो देश सुखी असतो. मग शिवरायांच्या काळात टॅक्स सिस्टीम कशी होती ती मी तुम्हाला सांगतोय की त्यांनी जमिनीचा सर्वे केला, कारण त्यावेळी टॅक्स पेअर कोण होता? शेतकरी. एकमेव मोठा व्यवसाय होता शेती, त्यावेळेचा सांगतोय मी. आता आपल्याला भीमरायांपर्यंत यायचंय, पण कुठला आदर्श घेतला त्यांनी हे आपण शिकतोय. की त्यांनी जमिनीचा सर्वे केला, क्वालिटी ठरवली, शेतकऱ्याला बघितलं की हा शेतकऱ्याला किती झेपेल टॅक्स देणं, तेवढाच त्याला ठरवून दिला. याला किती झेपेल तेवढाच, झेपेल एवढा. आणि त्याच्या पूर्वी पद्धत काय होती? त्याच्या पूर्वीची पद्धत काय होती? शिवरायांच्या आधी जे राजे होते त्यांची टॅक्स सिस्टीम अशी होती की गावोगावी वतनदार नेमलेले असायचे. पाटील, देशमुख, सरदेसाई, कुलकर्णी असे नेमलेले असायचे प्रत्येक गावात. त्यांना राजानं सांगितलेलं असायचं की या गावातनं मला 5,000 होऊन आले पाहिजेत, या गावातनं 10,000 होऊन आले पाहिजेत. तू किती घ्यायचे तेवढे घे, तिकडे गोंधळ घाल, मला 5,000 आले पाहिजेत. मग हे जे वतनदार होते, पाटील, कुलकर्णी, सरदेसाई, देशमुख, हे अव्वाच्या सव्वा लगान वसूल करायचे शेतकऱ्यांकडनं. मनाला वाटेल ते. म्हणजे कॉम्रेड गोविंद पानसरे म्हणतात की ज्या वर्षी पाटलाच्या पोरीचं लगीन असायचं त्या वर्षी शेतकऱ्याला दुप्पट लगान द्यायला लागायचं. अशी त्यावेळची पद्धत होती. आणि शिवरायांनी हेच बदलून टाकलं. शिवरायांनी काय केलं की शेतकऱ्याला ठरवून दिलं की तुझी एवढी ऐपत आहे ना तेवढंच दे आम्हाला टॅक्स, तुझी एवढी ऐपत आहे ना तू एवढाच दे. आणि त्या वतनदारांना ठणकावून सांगितलं शिवरायांनी की जेवढं नेमून दिलं तेवढं त्यांच्याकडून घ्यायचं, एक पैसा सुद्धा जास्त घ्यायचा नाही. तुला जेवढा पगार मी देणार आहे तेवढा देणार. एखाद्या वर्षी कमी वसुली झाली, एखाद्या वर्षी जास्त वसुली झाली, तुला जेवढा पगार मिळणार तेवढा मिळणार, पण शेतकऱ्याला नाडायचं नाही. वतनदारांना धाक दाखवून गोरगरिबांची काळजी घेणारा हा पहिला राजा होता. नाहीतर या वतनदारांनी उत्मात केला होता, उच्छाद मांडला होता. काही लगान वसूल करायचे, वाडे मोठमोठे बांधले होते गावागावात, स्वतःच राजा असल्यासारखे राहत होते ते, काही काळजी करत नव्हते गोरगरिबाची. शिवरायांनी याला जरब बसवली, याला लगाम घातला पहिला. ते जर आपण बघितलं ना तर शिवरायांचं हे काम आपण बघितलं, मग आपल्याला कळते की न्याय म्हणजे काय, न्याय म्हणजे काय ही संकल्पना जाणून घेण्यासाठी हे शिवराय तुम्ही वाचा. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला, सामाजिक न्याय आपण ज्याला म्हणतो तो न्याय मिळाला. अहो एक आज्ञा त्यांची अशी आहे की याच्या वतनदारांना दिलेली आज्ञा होती की दुष्काळात शेतकऱ्याकडून लगान वसूल करायचा नाही. काय राजा असेल, दुष्काळात शेतकऱ्याची काळजी घेणारा आपला राजा होता. आपल्याकडे आत्महत्या करतात दुष्काळात शेतकरी, त्यांनी शेतकरी जगवला म्हणून शेतकरी म्हटला की मी मेलो तरी चालेल, हा राजा जगला पाहिजे. शिवरायांच्या ज्या आज्ञा आहेत, आता हे जे मी सांगतोय हे आपल्या इतिहासकारांनी, आपल्या इतिहास तज्ञांनी, इतिहास संशोधकांनी शोधून काढलंय. त्याची तथ्य आहेत, त्याचे पुरावे आहेत. तुम्ही ज्यावेळी युद्धाच्या कथा ऐकता त्याचे पुरावे नसतात. छावणीत अफजल खानाचं राजांचं काय बोलणं झाले कोणाला माहिती हो आतमध्ये गेल्यावर. मग तो वक्ताच तुम्हाला रंगवून सांगतो, अहो राजे असं तो म्हणाला, असं काही आपलं. मग ते काय ते डायलॉग म्हणायचे, त्यांनी डायलॉग टाकायचे. मी जे सांगतोय त्याच्या आज्ञा शिवरायांच्या स्वदस्तुरातल्या आहेत. शिवरायांनी लिहिलेल्या आहेत त्या अजूनही वाचायला उपलब्ध आहेत, तुम्ही त्या वाचू शकता. लष्कराला दिलेल्या ज्या आज्ञा आहेत, खूप काही काम केलंय, पण थोड्या गोष्टी तुम्हाला सांगतो कारण आपल्याला भीमरायांपर्यंत यायचंय. लष्कराला दिलेल्या ज्या आज्ञा आहेत त्या तर वाचा तुम्ही, वाचण्यासारखे आहेत. म्हणजे शिवराय गोरगरिबांची किती काळजी घेत होते हे तुम्हाला कळेल. मोहिमेवर सैन्य जात असताना, स्वराज्याच्या मोहिमेवर जात असताना उभ्या पिकातून घोडदळ जाता कामा नये ही आज्ञा आहे. आता याच्यापुढे काय लिहिलंय बघा शिवरायांनी. म्हणजे ते त्यांचं एक संवेदनशील मन बघा कसं होतं, ते कवी मन कसं त्यांच्यात होतं बघा. मला आभार मानायचं काम दिलेलं आहे. आणि मी आजच्या या दुसऱ्या पुष्पाचे अध्यक्ष मानवजी कांबळे, त्याचप्रमाणे
विचारपीठावर उपस्थित जे होते, प्रतापजी गुरव, गणेशजी लंगोटे आणि सर्वच मान्यवर यांचा या ठिकाणी आभार मानतो. आणि विशेष आभार मी आजचे वक्ते किरणजी माने यांचं मानतो. त्याचं कारण असं आहे तुमचा आभार मानण्याचं की माझ्यासह आमच्या सर्वांचा जो निद्रिस्त मेंदू होता तो जागृत करण्याचं काम या आपल्या व्याख्यानानं झालेलं आहे. आणि ते अशासाठी झालेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दृष्टी आणि आजचा आपला राजा, आपल्या राजाची दृष्टी काय आहे याचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला तुमचा आभार मानल्याशिवाय राहत नाही. त्याचं कारण असं आहे की मला सहजच आठवलं की पहलगाम मध्ये ज्या वेळेला आपल्या पर्यटकांवरती हल्ला झाला त्यावेळेला आपल्या ह्या राजाच्या संस्थानामध्ये म्हणजे आपल्या देशामध्ये जे विमान कंपन्या होत्या त्या विमान कंपन्यांनी त्यांचे तिकिटाचे दर 5-5, 10-10 पटीनं वाढवले. जर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जर असा संधिसाधूपणा केला असता तर त्या लोकांचे डोळे काढले असते तुम्ही सांगितल्याप्रमाणे. परंतु आपल्याकडून आजच्या राजाकडून ही अपेक्षा होती की कमीत कमी ते वाढवून घेतलेले पैसे तरी त्यांना शिक्षा देऊन परत केले असते. तरी हा शिवकाळ आहे असं आपल्याला वाटलं असतं, परंतु हे घडलं नाही. हे आम्हाला समजून देण्याचं काम आपण केल्याबद्दल मी सर्व उपस्थित प्रेक्षकांच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं आपला आभार मानतो. आणि पुस्तक स्टॉल या ठिकाणी लागलेला आहे. अनेक प्रबोधनपर पुस्तकं त्या ठिकाणी आहेत. ज्यांना घ्यायचे आहेत त्यांनी अवश्य ती खरेदी करावी. मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.